जब तक चढ़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। एक नंबर। बाय 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 बाय। शब्द नाही, काय जबरदस्त आहे खरंच हा समोरचा ताहुलीचा परिसर। Ready to start this trek? नमस्कार मंडळी, ऑसम युगच्या एका नवीन भागामध्ये तुमचं स्वागत असो। तर आपली अर्धवट राहिलेली मोहीम मलंगडाची मोहीम, ज्याच्या दुसऱ्या भागाची तुम्ही वाट बघत होते, तो हा भाग। आपण आलोय आज मलंगडाला परत एकदा। क्लिअर स्काय आहे, वातावरण खूप छान आहे, मागच्या वेळेसारखा अडथळा यावेळेला येणार नाही अशी अपेक्षा आहे। आणि म्हणजे त्यावेळेला पूर्ण दिवस निघून गेला तरी मलंगड खालून दिसला नव्हता, इतकं धुकं होतं। आणि आज तुम्ही बघताय आपल्याला मलंगडाची सुळकी अगदी स्पष्ट दिसत आहे। तर ट्रेकला सुरुवात करतोय। पायऱ्यांच्या वाटेने आपण मागच्या वेळेला गेलो होतो, तर ह्या वेळेला आपण या जंगल ट्रेक करतोय आणि पीर मातीला चढणार आहे असा। त्यानंतर ते 5 पीर, तो तिकडचा नेढा आणि तसं जात पुढे आपण मेन किल्ल्यापर्यंत जाणार आहे। हा आपला प्रवास राहणार आहे। मागच्या वेळेला प्रतिकूल वातावरणामुळे किंवा मग काही अडथळे आले तुम्हाला माहितीच आहे। त्याच्या व्यतिरिक्त या गडाने देखील आपल्याला एक चकवा दिलेला होता। पहिल्यांदा अशी कोणती तरी मोहीम झाली होती की जी आपल्याला अर्धवट सोडावी लागली होती आणि खूप सारे अनुभव आपण घेऊन गेलो होतो। आता आज ती चूक होणार नाही आणि आज आपण या किल्ल्याला मात देऊ अशी अपेक्षा आहे। तर चला आपला आजचा ट्रेक सुरू करूया। ही मोहीम मागच्या वेळेला आपण पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर्स यांच्यासोबत केली होती आणि आत्तासुद्धा आपण त्यांच्यासोबतच हा ट्रेक करतोय। आणि जो अर्धवट राहिलेला हा ट्रेक होता तो यावेळेला पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। तर मलंगडाबद्दल सांगायचं झालं तर हा कल्याणपासून जवळपास 16 किलोमीटर दक्षिणेला येतो। ही माथेरान डोंगर रांग आहे। याच किल्ल्याच्या मागे ताहुली आणि पुढे चंदेरी असे 3 किल्ले लागोपाठ येतात। इथून माथेरानचं अंतर असावं जवळपास 40 किलोमीटर। मागच्या वेळेला खूप पाऊस होता, यावेळेला पाऊस नाही। ते पोरं इकडनं गेले का? हो। बऱ्यापैकी खडी चढण आहे। पायऱ्यांची वाट परवडली असते असं वाटायला लागले। मलंगड हा श्री मलंगड आणि हाजी मलंग या दोन्ही नावाने ओळखला जातो। आज श्री मलंगडला अनेक हिंदू मुस्लिम भाविक जातात। बऱ्यापैकी खडी चढण आहे। तिथली पायवाट जी होती, पायऱ्यांचा मार्ग, तो नक्कीच तिच्यापेक्षा सोयीस्कर आहे। पण मग त्या ठिकाणी सध्या पोलिसांचा बंदोबस्त आहे व ते जाऊ देणार नाही, या भीतीमुळे आम्ही हा मार्ग निवडलाय। वातावरण खूप छान आहे। म्हणजे जसं मामा बोलले की समोरच्या डोंगराने धुक्याचा कमरपट्टा बांधलाय असं दिसू लागलं। सही। लास्ट टाइम सारखे मामानी पण यावेळेला हजेरी लावली आणि अर्धवट राहिलेलं स्वप्न आज आम्ही पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे। हैराण करणारी खरी चढण होती, चढण करून आलोय। आता आपण पीरमाचीचा सुरू केलाय, भरून आलंय अक्षरशः। आत्ता कुठेतरी सपाटी लागली, मूर फुटेस तोवर चालावं लागतंय। चालणं कशाला म्हणतात ते आज कळलं। देवाचं देणं अतिशय विशाल भव्य दिव्य। तर आपण पीरमाचीवर पोहोचलोय सध्या आणि पीरमाचीच्याच बाजूने चढलोय। 5 पीर ज्याला म्हणतात, ज्यामुळे ही पीरमाची ओळखली जाते। तर हे 5 पीरचं ते सेक्शन सोबत बनी दादा। नमस्कार मित्रांनो, 5 पीरला आता आपण आलोय, दर्शन घेऊ बाबांचं, पुढे जाऊ। येस।
5 थे ना तो 5 पीर का नाम था। उनका अलग अलग कुछ नाम नहीं था क्या? अच्छा वही सब मतलब था 5 पीर बोलते सिर्फ। उसका कुछ हिस्ट्री है आपके पास? किताब मिलता है ऊपर, उसमें सब बाबा। हाँ, मलंगड त्यावेळेला पावसात आलो होतो, त्यामुळे पावसाचं सौंदर्य काय असतं, पावसाचा आनंद कसा घ्यायचा मलंगडाने त्यावेळेला शिकवलं. आणि त्यावेळेचा व्ह्यू तर खरंच तुम्ही बघितलाच आहे किती भारी होतं. पण आता एवढ्या उन्हात आलोय तरी सुद्धा मलंगड काहीतरी वेगळीच अनुभूती देतोय. दोन्ही बाजूला धुकं आहे, म्हणजे आपण सुळक्यावरनं चाललोय, आपण या माचीवर चालतोय आणि दोन्ही बाजूला ह्या बाजूला पण दिसतंय तुम्हाला पूर्ण धुकं आहे इतक्या उन्हात सुद्धा. आणि या बाजूला ताहोलीच्या बाजूला त्या साईडला सुद्धा धुकं आहे. खरंच निसर्ग सौंदर्याने नटलेला असा किल्ला आहे, उगाच एवढं नाव नाही निघत. या वाटेने पुढे रेलिंग, कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि त्यांना रेलिंग दिसते समोर. पायऱ्यांच्या थोडंसं वर चढून आल्यानंतर इथे गोवा आहे या ठिकाणी, आणि इथे कॉईनचे पोल होतो विश पूर्ण करण्यासाठी. इथं खड्ड्यामध्ये चिपकून दिले. आता खड्डे, हाँ एक है मोगा. किधर भी चिपकाओ, ऐसा कुछ नहीं. चिपकना रहेगा तो खड्डे क्या तो नव्हता ये स्लैब रहेगा वहाँ पे चिपकेगा. दुसरा करू. चल भाई. तिथं पण नाही, फक्त होल्लाच. खरं बरं ट्रॅक माझ्याकडे नाही चिपकला विष पूर्ण होते. अपने हिसाब से था. अरे एक नंबर. आपली इथं आता मन्नत पुरी होणार आहे, तर बाबांना अशीच इच्छा असेल की मन्नत पुरी व्हायला पाहिजे. धन्यवाद. इंटरेस्टिंग आहे. चिपकतायत पण काही काहींचे काय लॉजिक आहे माहिती चिपकला नाही. सांगा. हा मग तुमचं बघितलं ना त्यांनी. बघितलं आपण चिपकला. लवकर इच्छा पूर्ण हो, बनी झालं तर लवकर लग्न हो. मलंगड हा 3 टप्प्यामध्ये विभागला गेला आहे. पहिला टप्पा हा पीर माचीचा, दुसरा टप्पा हा सोन माचीचा आणि तिसरा टप्पा हा अखेरचा म्हणजे बाले किल्ल्याचा आहे. पीरमाचीवर चालताना काही ठिकाणी जुन्या वाड्यांचे अवशेष आपल्याला दिसतात, आणि याच ठिकाणी पाण्याचं एक टाकं सुद्धा आहे, भलं मोठं टाकं समोरच्या बाजूला. इकडे वाड्यांचे अवशेष अगदी स्पष्ट दिसत आहेत, पूर्ण आहेत, इथून तिथून आहेत. माचीवर म्हणजे पीरमाचीवर हे काही अवशेष बघायला भेटतात. म्हणजे या वाटेने येते आपण दर्गेपर्यंत आलोय. हाजी मलंग दर्गा. ही दर्गा म्हणजेच मच्छिंद्रनाथांचं पुरातन मंदिर आहे. याच मंदिरात मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. आणि दर्गेच्या शेजारून जसं मागच्या वेळेला चढलो होतो त्याच बाजूने आपण आता परत जॉईन झालोय. म्हणजे आतापर्यंतची वाट जी होती पहिल्या माचीपर्यंतची ती थोडी वेगळी होती, पण इथून पुढची वाट समोर क्रेझीच असणार. येथे दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. म्हणजे आपण मागच्या वेळेला ज्या ठिकाणापर्यंत पोहोचलो होतो त्या ठिकाणापर्यंत आपण आता पोहोचूया. पीरमाचीवरून सोनमाचीकडे जाताना समोरच बालेकिल्ल्याचा परिसर आणि सोनमाचीचा परिसर हा अतिशय हृदयाचे ठोके वाढवणारा असा दिसतो. थरार नेमका इथूनच सुरू होतो. म्हणजे मागच्या वेळेस पावसामध्ये काय फील होत होतं आणि आता या वातावरणात काय फील होतंय. निसर्ग खरंच खूप चमत्कारित आहे. फारच थोडे जण किल्ल्याच्या दुसऱ्या माचीपर्यंत जातात, तर गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या साहसामुळे केवळ गिर्यारोहकच या गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतात. तर आपण त्या ऐतिहासिक जागेवर आलो होतो ज्या ठिकाणावर आपण माघार घेतली होती. हीच ती जागा, हीच जागा आणि याच त्या पायऱ्या. आणि या ठिकाणी या पायऱ्यांवरती खूप शेवाळ होतं त्यावेळेला, त्यामुळे वरती जाणं शक्य नव्हतं आणि आपण माघार घेतली होती. पण आता या ठिकाणी पायऱ्या आहेत, शेवाळ नाही आहे, वातावरण पण क्लिअर आहे आणि नक्कीच आपली आजची मोहीम यशस्वी होणार आहे.
तुमको क्या लगा था नहीं आएंगे, फिर आएंगे। जब तक चढ़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। मुंबई शहरापासून अगदी जवळ असूनही दुर्लक्षित असलेल्या या पुरातन किल्ल्याला दैदिप्यमान असा इतिहास आहे. पायऱ्या होत्या खरंच बऱ्यापैकी कठीण, छोटे छोटे पायऱ्या आहेत आणि ही पायऱ्यांची पुढची वाट. किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्याकरता कराव्या लागणाऱ्या साहसामुळे किल्ल्याची चढाई थरारक होते. मलंगडाच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत चढण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज नाही. या त्या 4 बोटांच्या पायऱ्या ज्याचा उल्लेख चौकीदार त्याने मागच्या वेळेला केला होता. या 4 बोटाच्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वार लागले. हे आहे सोनमाचीचं प्रवेशद्वार आणि मंडळी बऱ्यापैकी चढतायत. तर हा प्रवेशद्वार आहे आणि चांगल्या अवस्थेमध्ये दिसतोय. चला प्रवेशद्वारातून आज जाऊया, सोनमाचीवर आपला प्रवेश करूया. आणि हा तो सुळका ज्याचे म्हणजे तुम्ही मलंगडाचे फोटो बघताना तुम्हाला ओळख झाली असेल. हा तो सुळका आणि आपण आलोय आता सोनमाचीवर. तर सोनमाचीवर प्रवेश केल्या गेल्या इथं समोरच्या बाजूला एक चोर दरवाजा आहे. सोनमाचीच्या दरवाजाच्या इथं समोरच चोर दरवाजा आहे आणि हा चोर दरवाजा थोडंसं कठीण आहे. या ठिकाणी मांडीपर्यंत पुढतील एवढे मोठे मोठे पायऱ्या आहेत आणि हीच वाट चोरवाट आहे. बाय 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 बाय. चोर दरवाजा बऱ्यापैकी कठीण श्रेणीमध्ये आहे. बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही काय दिसतोय आणि समोरून बघायचं असेल तर चोर दरवाजा हा असा दिसतो. सोनमाचीवर आपण फिरतोय. दरवाजानंतर मागच्या बाजूला तुम्ही बघताय तो सुळका, जी मलंगडाची ओळख मानली जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही मलंगडचा एखादा फोटो बघतात सोशल मीडियावर तो हाच तो सीन आहे. आणि मित्रांनो म्हणजे शब्दांनी व्यक्त करण्यासाठी काय आत्ताचं क्लायमेट आहे. म्हणजे खरंच स्वर्ग आहे, खरंच स्वर्ग. जबरदस्त आहे. म्हणजे काय काय बोलावं या सीन बद्दल. खतरनाक यार, खतरनाक. म्हणजे शब्द नाही, काय जबरदस्त आहे खरंच. हा समोरचा ताहुलीचा परिसर, हा नवरा नवरी सुळका, पूर्ण ढग आणि ढगांच्या वर आपण नेहमीप्रमाणे, आणि हा मलंगडाची ओळख असलेला सुळका. याच ठिकाणी तो पोल क्रॉसिंगचा थरार आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. समोरच्या बाजूला याच सोनमाचीवर समोरच्या बाजूला त्या टोकापर्यंत जाऊया, बघूया तिथं काय भेटतं. आणि हा जो व्ह्यू आहे ना, हा सोडवसं वाटत नाही. सोनमाचीवरच पुढच्या बाजूला थोडं अजून पुढे आल्यानंतर पाण्याचं टाक आहे. इकडे अजून एक आहे, पाणी पिण्यायोग्य आहे, स्वच्छ पाणी, बहुतेक पावसाळ्यामुळे. सोनमाचीचा कोपरा इथे बुरुज असावा, आहेच बुरुज आहे या ठिकाणी. आणि इथून व्ह्यू दिसतो पूर्ण पीरमाचीचा.
पीरमाचीचा विस्तार मोठा आहे, सोनमाचीचा कमी. आणि सोनमाचीवर 2 पाण्याचे टाके आहेत, काही ठिकाणी बुरुज दिसतोय. पुढचा टप्पा बाले किल्ला आहे आणि आपण आता बाले किल्ल्यावर जाणार आहे. तर या बाजूला आपण हा जो सुळका होता मलंगडाचा तो उजव्या हाताला ठेवत चालतोय आणि या बाजूला कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे समोरच्या बाजूला, म्हणजे बाले किल्ल्यावर जाण्यासाठी ही वाट आहे. या पुढील टप्पा सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहण साहित्याचे बरोबर असणे आणि तंत्र माहीत असणे आवश्यक आहे. समोरच्या बाजूला इकडे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांची अवस्था थोडीशी बिकट आहे, त्यामुळे तिथे सेफ्टीसाठी दोर लावण्यात आलेला आहे. म्हणजे हा पॅच चढून जायचा आणि तिथे तो पोल आहे, तो पोल चढायचा. पोल क्रॉसिंगचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि त्याच्याच बाजूला खाली डेप्पा, याची वाट पाहत होतो आपण. मलंगडाचा थरार अनुभवायची वेळ आली. बऱ्याच ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या आहेत, त्यामुळे हा रोप लावलेला आहे. आपलं काळजी घेतलेलं बरं. खाली मस्त दरी भरपूर 100 फूट असेल ना जॉकीचा. शेवटी जॉकी दादाने आम्ही ठरवलं होतं आज, आणि आम्ही आज 4 लावतोय मोहीम आपली. पायऱ्या चढून आल्यावर तो पोल क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी गुहा आहे. या ठिकाणी गुहेमध्ये छोटासा मारुती सहज ओळखू येत नाही पण शेंदूर लावलेला आहे. थोडासा विसावा इथं घेऊ शकतो आपण, जो आम्ही घेतलाय. आणि आता वरच्या दिशेने चालू आहे. वरच्या दिशेला पण पायऱ्यांची अवस्था खूपच बिकट आहे, त्यामुळे सेफ्टी कंटिन्युअस. या पोल क्रॉसिंगचा अनुभव घेतल्यानंतर पुढं वरच्या बाजूला अजून एक टप्पा आहे. या ठिकाणी देखील पायऱ्या आहे. हा जो शेवटचा बहुतेक शेवटचा असावा असा अंदाज आहे. या पायऱ्या थोड्याशा कठीण आहे, या चढूया. आणि अजून एक पोल बाकी, आता तो वरती गेल्यावर कळेल नेमकी त्याची काय अवस्था आहे. अजून आहे पण शरीराचा म्हणजे तुमचा शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कस काढणारा असा हा ट्रेक आहे. अवघड आहे. तर बहुतेक शेवटचा टप्पा असावा. दुसरा पाईप इथं या ठिकाणी दिसतोय आणि आम्ही अशा ठिकाणी बसलोय जिथं व्यक्तही करू शकत नाही आणि असं निवांत पण होऊ शकत नाही. थोडा राहिलाय. त्या दिवशी पावसाने छळलं होतं, आज ऊन छळतंय. हो ना, पावसांचा छळ. इथे बसल्या बसल्या एक फायदा आहे, तुम्हाला एकदम जवळ विमान बघायला मिळतात. हे बघा. एक
तर मलंगडाचा हा शेवटचा थरार, हा शेवटचा पाईप, आणि याच्यानंतर आपण बाले किल्ला गाठू अशी अपेक्षा आहे. आलोय. आलो का आता? कुठे किल्ला? किल्ला कुठे? किल्ला कुठे? हे भगवान. इथं पण पायऱ्या आहेत, एवढ्या वरती पायऱ्या बांधल्या. कसं बांधकाम केलं? अरे बाप, सुद्धा पायऱ्या आहेत. आत्ता कळलं मलंगडाला अवघड श्रेणीत का गणलं जातं. शेवटी फायनली आलोय आपण मलंगडाच्या बाले किल्ल्यावर. तर बाले किल्ल्यावर फिरतोय आणि काय म्हणतात त्याला, थरार काही अजून कमी झालेला नाही. दोन्ही बाजूला डेप्थ आहे, एकदम दरी आहे, खोल दरी. मलंगडावर एकमेव वास्तू आहे आणि खूप मोठी वास्तू आहे. बाले किल्ला वाडा आहे. हे दगड आणि हे कसं केलं असेल अवघड. किल्ल्याची निशाणकाठी तिरंगा लावलाय. ही एक वास्तू आहे समोरच्या बाजूला. वास्तू काय आहे मध्ये जाऊन बघावं लागेल. आणि पाण्याचं टाक आहे, एक तिकडे 2 3 4 प्यायचंय का परत पिऊन घ्या आणि भरून 4 पाण्याचे टाके आणि पिण्याचं पाणी आहे इथे. बाले किल्ल्यावर पाण्याचे टाके जे आहेत त्यांच्याच शेजारून रस्ता जातोय समोरच्या बाजूला. बाराही महिने इथं पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी असतं आणि पिण्यायोग्य पाणी. मला वाटलं 4च टाके आहेत, 5 टाके भरपूर आहे. या 4 तिथं झाल्या, पुढच्या बाजूला पण अजून टाके 1 2 अजून 3 आहेत पुढे अजून 4. आणि आहे पाणी सगळ्या टाक्यांमधलं पाणी स्वच्छ. किल्ला अवघड असल्याचा फायदा, पिण्यायोग्य पाणी भेटले. म्हणजे प्रॉपर किल्ल्यावर फिरता येतं टाक्यांच्या सहारे. टाक्यांना एका बाजूला ठेवून आपल्याला किल्ल्यावर चालता येतं. तर याच टाक्यांच्या बाजूला समोरचा सुळका जिथं दगड फेकला जातो विष पूर्ण करण्यासाठी तो दिसतोय. तिकडे जाण्याची वाट पावसामुळे, गवत वाढल्यामुळे हे कळत नाही. हा तो सुळका आहे. आणि बहुतेक वरच्या बाजूने गेलं तर तिकडे जाता येईल. आता तिकडे जाण्याचा तसा प्रयत्न करूया. कशी बशी वाट करत करत चाललोय त्या सुळक्याच्या दिशेने. या बाजूला आलोय आणि या बाजूला जो सुळका होता, जो बघायचा होता, तो सुळका दिसतोय.
सुळका खूप देखणा दिसतोय. जसं जीवधनवरनं वानरलिंगी दिसावा तसा या किल्ल्यावरनं हा सुळका दिसतोय. आणि म्हणजे तुम्ही जर या बाजूला जर बघितलं तर पूर्ण म्हणजे किल्ल्याचा व्याप दिसतोय आपल्याला. स्पष्टरित्या समजू शकता की किल्ल्यावर काय काय अवशेष आहेत. पाण्याची टाकी आहे ठीक आहे, त्या ठिकाणी ती एक वास्तू आहे. आणि या बाजूला तर पूर्ण गवत वाढलेले आहे, त्यामुळे छोटेफार अवशेष असतील ते काही समजलं. आणि समोरच्या बाजूला निशाणकाठी दिसते, त्या ठिकाणी तिरंगा आपला फडकतोय. आणि याच्या व्यतिरिक्त किल्ल्यावरती बाले किल्ल्यावरती काही अवशेष नाहीत, पण हा जो सुळका आहे खरंच खूप देखणा दिसतोय. की मागच्या वेळेला जी फजिती झाली, जे स्वप्न होतं मागच्या वेळेचं, ते अधुरं स्वप्न आज आपण पूर्ण केलंय. सह्याद्रीने शिकवलं आपल्याला माघार घ्यायला. पहिल्यांदा असं काहीतरी आव्हान होतं की ज्या ठिकाणी आपल्याला मोहीम अर्धवट सोडून परत जावं लागलं. पण ठीक आहे, काय हरकत नाही, परत आलोय आपण 15 दिवसाच्या अवधीनंतर, 15 दिवसाच्या प्रॅक्टिसनंतर, पूर्ण प्लॅनिंगनुसार, वातावरणाचा अंदाज घेत. आणि आज ही मोहीम आपण सत्कारणी लावली, आपण ही मोहीम यशस्वी केली. तर आपण आता या वास्तूजवळ आलोय. ही एक वास्तू आहे एक गावावरती, बहुतेक किल्लेदाराचा वाडा असावा. आणि वास्तूच्या म्हणजे चौफेर फेरा मारतायत. वास्तूला काही काही ठिकाणी खाणीसुद्धा आहेत दिवा ठेवण्यासाठी, काही काही ठिकाणी खिडक्या आहेत. चारी भिंती या वाड्याच्या शाबूत आहेत. आणि मधल्या बाजूला चारी भिंती शाबूत आहे, फक्त वरचं छप्पर कोसळलेलं दिसते. बाकी लांबलंच का असा हा किल्लेदाराचा वाडा. या किल्ल्यावरची एकमेव शाबूत वास्तू. बऱ्यापैकी याच्या वाड्याच्या सावलीमुळे थोडंसं बरं वाटलं, विसावा झालाय. आता आपला परतीचा प्रवास सुरू होतोय. आणि मामांनी शस्त्र भरून घेतले, बॉम्ब गोळे भरले, पाण्याच्या बॉटल भरल्या गेल्या. तुमच्या दोघांना पहिले थँक्यू. आपली मोहीम शेवटी झाली सक्सेसफुल. मागच्या वेळेला तुम्ही सगळ्यांचा सेफ्टीचा विचार केला आणि यावेळेला सेफ्टीचा पूर्ण विचार करून तुम्ही एकदम प्लॅनिंगनुसार ही मोहीम यशस्वीरित्या राबवली. याकरता तुमचं मनापासून आभार. धन्यवाद दादा, तुमचे खूप खूप आभार. सगळ्यांनी टाळ्या होऊन द्या. पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर. हिप 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 हिप. थोडं राहिलंय. तर आपण आता लटकलोय, थोडासा पॅच राहिलाय. या ठिकाणी रॅपलिंग चालू आहे. अख्खा दिवस गेला आहे आणि आपण आत्ता परतीची वाट धरली रॅपलिंग करत. म्हणजे तो ज्या ठिकाणी आपण पोल क्रॉसिंग केलं होतं, येताना उतरताना त्या ठिकाणी पोल क्रॉसिंग न करता आपण त्याच ठिकाणावरून जवळपास 100-125 फुटाची रॅपलिंग केली. आणि आता आपण खाली उतरलो आहे. इथून म्हणजे ह्या माचीवरनं, सोन माचीवरनं, पीर माचीवर आणि पीर माचीवरनं परत पायथ्याला असा आता शुल्लक थोडासा असा प्रवास आपला राहिला आहे. तर सायंकाळचे साधारणतः 5-4:30 वाजले. वातावरण थोडंसं ढगाळ होतं, मध्ये पाऊस पण सुरू झाला होता, सकाळी ऊन होतं आणि आत्ता
एखादा मोठा इव्हेंट पार पाडल्यानंतर म्हणजे थकवा जेव्हा असतो माणसावर आणि तो व्यक्त होताना जी शांतता असते त्या पद्धतीचं वातावरण आपल्या इथे झालेलं आहे. आणि मी आणि मामाश्री परतीची वाट धरताय. तर नक्कीच आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत जय शिवराय.